नामदार आकाश फुंडकर यांनी घेतले ट्रेनचे दर्शन। खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आकाश फुंडकर यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली असता विदर्भाची पंढरी म्हणून ओळखले जाणारे शेगाव शहरात आज गजानन महाराज मंदिरात येऊन आई पत्नीसह दर्शन घेतले। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला। यावेळी जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय कुटे, शरद शेठ अग्रवाल, पांडुरंग भाऊ भोज, समाजभूषण नितीन भाऊ शेगोकार यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। फोटोग्राफर साइड ला भाऊ फोटोग्राफर बाजूला प्लीज। आणि इथे येत असताना एवढी मोठी जबाबदारी पेलताना कुठेतरी आपण आपल्या श्रद्धास्थानी नतमस्तक झालो पाहिजे। आणि त्यासाठी आज गजानन महाराजांकडून प्रेरणा शक्ती घेण्यासाठी इथे आलो आहे की येणारे 5 वर्ष माझ्या हातून चांगली सेवा त्या महाराष्ट्रातील जनतेची घडो, जिल्ह्यातील जनतेची घडो आणि मतदारसंघातील जनतेची घडो। आणि विशेष करून जे कामगार खातं मला मिळालं आहे त्या कामगार खात्याला आता मला न्याय देता आला पाहिजे, त्या दृष्टीने आता मी काम करणार। कशी आव्हानं असणार आहेत कामगार मंत्रालयात? कामगार विभाग हा खूप मोठा विभाग आहे, यामध्ये प्रचंड हे आहेत कामं आहेत। कामगारांचे न्याय हक्काचे विषय असतील, त्यांच्या कुटुंबियांचं भविष्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीने कामं असतील, अंतर्गत औद्योगिक विवादाचे विषय असतील किंवा कामगार विभागाच्या माध्यमातून आपल्या भागातील सर्व कामगारांना न्याय मिळणं असेल आणि महाराष्ट्रातील कामगारांना न्याय मिळणं असेल, खूप मोठं खातं आहे आणि याचा अभ्यास करून निश्चितपणे चांगलं काम उभं करता येईल। बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्रिपदावर आपण दावा केला? मी दावा कशावरच केलेला नाही, जे पार्टी आदेश देईल ते काम मी करत असतो। थँक्यू। कामगार मंत्री पाहत आहे त्याच्याकडे, कारण महाराष्ट्रात खूप कामगार जे आहेत त्यात बेरोजगार आहेत। मी तेच सांगितलंय आपल्याला की कामगार खातं हे खूप मोठं आहे, खूप मोठ्या प्रमाणात कामगार लोकांना न्याय अपेक्षित असतो, त्या दृष्टीने मी मेहनत करेल आणि त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करेल।